या सगळ्या या सगळ्या प्लॉटवरच्या शाळा फक्त मराठी माध्यमाच्या असतील अशा प्रकारचा आग्रह करणं महानगरपालिकेला अशक्य आहे का? आम्हाला करायचं नाही. पण का नाही करायचं? कारण महानगरपालिकेची जबाबदारी का नाही करायचं? का नाही करायचं? आम्हाला करायचं नाही. फक्त मराठी माध्यमाच्या शाळेचा प्रश्न नव्हता, एवढंच फक्त आहे. की काहीतरी सकारात्मक काम करून मराठी शाळांकडे ओढा वाढवा याच्याची मागणी. मागण्या सर आम्ही तुमच्याकडे आधी दिल्या होत्या. त्या मागण्यांमध्ये एक जो पाठपुरावा आम्ही जांभेकर मॅडमनाही केला होता, त्यांच्या ऑफिसकडनं एक दोनदा आम्हाला कॉलही आला होता. ते जे म्हणणं होतं आमचं की मुंबई महानगरपालिकेने जसं राज्यातल्या इतर ठिकाणी पालकांचं संमेलन मराठी शाळांच्यासाठी आपण घेतो, म्हणजे रचनात्मक कार्यक्रम काय करता येणं शक्य आहे, तर मुंबई महानगरपालिका आणि मराठी अभ्यास केंद्र असं मिळून आपल्याला मराठी शाळांच्या पालकांचं संमेलन, जे आता आमचं 9वं पालक संमेलन जातं शिरूरला, अशा प्रकारचं पालक संमेलन घेण्यासाठी लागणारा कंटेंट जो काही आहे तो कंटेंट आम्ही मॅडमशी शेअर करू, तुमच्याशी शेअर करू. तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही आमच्यासोबत करू शकाल. समजा महापालिकेला वाटलं आपलं आपण करावं तर तुम्हाला ते करता येईल. दुसरा सर जो मुद्दा आहे तो अनुदानित शाळांच्या खाजगीकरणाच्या बद्दलचा आहे. तर ह्या 3 बातम्या सर गेल्या 2 दिवसांमध्ये वर्तमानपत्रात तुम्हाला माहिती आहे. महापालिकेच्या शाळांच्या खाजगीकरणाच्या आहेत. एकूण 6 शाळांचं खाजगीकरण करते आहे महानगरपालिका आणि त्याची जी किंमत दिली आहे सर ती साधारणपणे 15 कोटी ते 46 कोटी 59 कोटी ह्या रेंजमधली आहे. या शाळांमधली सर माहीमची जी शाळा आहे ती मॅडम न्यू माहीम संकुलच शाळा का दुसरी शाळा आहे? ते एक त्यातली उर्दू माध्यमाची शाळा आहे आणि त्या तुमच्या बातमीमध्ये सर असं म्हटलेलं आहे की मराठी विषय शिकवणं सक्तीचं आहे, पण शाळांचं माध्यम CBSE किंवा ICSE करण्याची मुभा त्या संस्थांना असेल. याचा मॅडम साधा अर्थ सर असा आहे की तुम्ही ती शाळा हस्तांतरित केली की ज्या पद्धतीनं मुंबई पब्लिक स्कूलच्या प्रयोगामध्ये शाळांचं CBSE करण आणि ICSE करण झालं तसं इथेही होणार. म्हणजे मराठी माध्यमाच्या, उर्दू माध्यमाच्या किंवा एकूणच प्रादेशिक माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या इव्हेंच्युअली बंद पडतील. इथे तुम्ही 30 वर्षाचं करार आहे असं म्हटलं सर. साधारण 30 वर्षांमध्ये आपल्यातले किती लोक हयात असतील आपल्याला माहिती नाही. त्यामुळे यानंतरच्या काळामध्ये या जागेचं काय होईल, खाजगी संस्थांनी त्या शाळा ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा त्या महानगरपालिकेला मिळतील का, आणि जर त्या आत्ताच CBSEकडे जाणार असतील तर पुढे काय होईल हा एक प्रश्न आहे. इथे फक्त सर मराठी भाषा विषय शिकवणं सक्तीचं आहे असं महानगरपालिकेने म्हटलं, पण CBSE ICSE बोर्डाच्या अनेक शाळांचा अनुभव सर महाराष्ट्रामधला असा आहे की ते एकतर 5वी ते 8वीमध्ये कुठेतरी शिकवतात, 3री भाषा म्हणून शिकवतात, अनेक ठिकाणी 50 मार्कांचं शिकवतात, अनेक ठिकाणी फक्त ग्रेडिंग देतात आणि गुण धरत नाही. अशा परिस्थितीमध्ये मराठी भाषा विषय शिकवणं असं जरी तुमच्या सुरुवातीच्या MOUमध्ये म्हटलेलं असलं तरी प्रत्यक्षात ते होईल का याच्याबद्दल आम्हाला शंका आहे. आणि मग सर आत्ता आम्ही तुमच्याशी काही संपर्क करू शकतो, संवाद करू शकतो, कारण महानगरपालिका ही सरकारची यंत्रणा आहे. उद्या हे सगळं महानगरपालिकेनं आउटसोर्स केलं, देऊन टाकलं तर आम्हाला म्हणजे कार्यकर्त्यांना, चळवळीतल्या लोकांना या खाजगी संस्थांशी भांडणं आणि त्यांनी CBSE करण एकदा केलं की ते माघारी फिरता येणार नाही. मग अशा परिस्थितीत हा निर्णय आत्मघातकी नाही आहे. हा एक मुद्दा सर आपल्याकडे ठेवायचा आहे. याच्यावरचं तुमचं म्हणणं हे शाळांचं खाजगीकरण आहे की भूखंडांचं? शाळांचं खाजगीकरण नाही आहे. ते बातमीमधून जो चुकीचा अर्थ जातो आहे त्याचा एक खुलासा काढतो. हे शाळांचं खाजगीकरण नाही आहे. म्हणजे असं नव्हे की त्या ठिकाणी कुठली शाळा चालू होती, महापालिका चालवत होती किंवा आणि त्या शाळेचं आपण खाजगीकरण केलेलं आहे, अशातला भाग नाही सगळ्यात मोठी. त्यामुळे मुळात शाळांचं खाजगीकरण नाहीच आहे. कुठल्याही शाळेचं खाजगीकरण मुळात झालेलंच नाही. हे राखीव भूखंड शाळांसाठी जे असतात ज्याला त्या परिसरामध्ये कुठेही दुसरा प्रतिसाद नाही आहे त्या भूखंडांचं आहे, शाळांचं खाजगीकरण नाही आहे. आणि भूखंड हे नेहमी आपण अशा पद्धतीने विकसित करतच असतो. महापालिका पहिल्यांदा करते अशातला भाग नाही आहे. तर ते जरा सांगतो नाही सर. हा आपला तो त्याच्यातला पहिला प्लॉट ह्या आपण मॅप केला आहे. कुठे प्लॉट आणि त्याच्या आजूबाजूला भूखंड आहे शाळांमध्ये. भूखंड आहे.
आणि त्याच्या आजूबाजूला आपल्या कुठल्या BMCच्या कुठल्या शाळा 1 किलोमीटरच्या परिसरात आहेत असं आपण दाखवलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीच्या आपण प्रायव्हेट कुठल्या शाळा त्याच्या आजूबाजूला आहेत का हेही आपण दाखवलं. त्यातला प्रोफाईल पण घेतला की काय प्रश्न रेसिडेन्शियल तिथे राहतात ते आहे, तो प्लॉट आहे. त्याच्यानंतर मागीचा जो आपण म्हणला तिथे नवीन शाळा नव्हती, तिथे 88 स्क्वेअर मीटरमध्ये एक रामेश्वर म्हणून पण त्यांची पण शाळा बनली आणि नुसता प्लॉट आहे. इन्क्रोचमेंट थोडीशी एका बाजूला झालेली आहे. तर त्यामुळे इन्क्रोचमेंट ह्या आपल्या शाळा त्याच्या आजूबाजूला असलेल्या आपली शाळा कधी प्लॉट आहे तो, आणि ह्या आपल्या आजूबाजूला असलेल्या शाळा आणि ह्या प्रायव्हेट शाळा त्याच्या आजूबाजूला त्या प्लॉटच्या आजूबाजूला असलेल्या त्या शाळा. घनजेवाडी हा आपल्याला ॲबिलिटीमध्ये प्लॉट मिळाला आहे, अजून आत्ता झालेला 2 वर्षात इथे काही आपली शाळा होती. या आपल्या इथे शाळा आणि अजून यावर्षी एसआरतून 2 शाळा आणि आपल्या मालवणीच्या पण बांधून तयार आहेत ते पण त्या ह्याच्यात आलेल्या नाहीत कारण त्याच्या ताब्यात नाही आले, पण ह्याच्या आजूबाजूला 5 ते 6 शाळा आपल्याच आहेत. आणि हा प्लॉट आहे नुसताच धनजेवाडीचा मिळालेला. ह्या त्याच्या आजूबाजूला असलेल्या प्रायव्हेट आणि आपल्या शाळा असं आहे. तर मुळामध्ये काय आहे की मुळामध्ये जे महापालिकेकडं बऱ्याच वर्षापासून भूखंड पडलेले होते, जे वेगवेगळ्या कारणासाठी वापरले जातात किंवा आपल्या 2034च्या विकास आराखड्यामध्ये जे सुविधा भूखंड म्हणून आपल्याला उपलब्ध होतात ते चटई क्षेत्र निर्देशकांच्या बदल्यामध्ये जे उपलब्ध होतात हे भूखंड आहे. या भूखंडांचं हे केलेलं आहे. याच्यात शाळेच्या खाजगीकरणाचा काहीही थोडी मात्रही संबंध नाही. आता कुठल्याही शाळेचं खाजगीकरण करण्यात आलेलं आता नाही. तुम्ही जे संस्थांना देणार आहात सर, तिथे अगदी आपण असं गृहीत धरूया की ते प्लॉट्स आहेत, शाळा तिथे नाही आहे, तर अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या 6च्या या सगळ्या प्लॉटवरच्या शाळा फक्त मराठी माध्यमाच्या असतील अशा प्रकारचा आग्रह करणं महानगरपालिकेला अशक्य आहे का? आम्हाला करायचं नाही. पैसे पण का नाही करायचं? कारण का महानगरपालिकेची जबाबदारी का नाही करायचं? का करायचं? का नाही करायचं? आम्हाला करायचं नाही. हां बोला. मराठी आता त्याच्याबद्दल बोललं की साहेब मराठीमधून पहिल्या नाही, तो वैयक्तिक प्रश्न आहे. मी सर्वप्रथम सांगतो, आधी माझ्या वैयक्तिक मला प्रश्न सांगितले मला काय वाटतं. नाही, असं आहे की जेव्हा रिझर्वेशन असतं, रिझर्वेशन अदरवाईज तो स्वतः ज्याच्या जागेवर तो डेव्हलप करू शकतो आणि त्याला तो फ्री आहे. कुठल्या प्रकारचं त्याने रिझर्वेशन म्हणजे कुठल्या ICSE काढावे की IGCSE काढावे त्याला आहे. परंतु समजा तो बिल्डर आहे, त्याला काही शाळा नाही काढायची, तो काय करतो की तो महानगरपालिकेला हँडओव्हर करून देत आहे. पण महानगरपालिकेच्या बाजूला जर ऑलरेडी शाळा असतील तिथेच पट अर्धासुद्धा नाही आहे, तर शाळा काढून काय होतं. दुसरं असं आहे की आता तू असंच कर असं कोणालाही सांगणार म्हणजे तो ऑप्शनमध्ये घेईल आणि त्याला म्हणायचं की तू नाही मराठी शाळा चालव, तर असं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. विल बी डुईंग आय मीन प्रोव्हाइडिंग ऑल दॅट काइंड ऑफ सर्व्हिस असं नाही करता येईल. मला तुमचा मुद्दा कळतो सर. मग अशी जर तुम्ही येण्याच्या अगोदर साहेब असं म्हणत होते की पालकांचा हा इश्यू आहे मराठी माध्यमाच्या शाळांचा, तर तुम्ही त्याबद्दलचं आमचं म्हणणं सर असं आहे की जेव्हा व्यवस्थेतल्या लोकांकडूनच एक मेसेज जातो, प्रशासकच म्हणत नाही, राज्यकर्ते असतील, सगळ्यांची मुलं जेव्हा इंग्रजी माध्यमात जातात ना तेव्हा समाजातल्या सामान्य माणसांना असं वाटतं की इंग्रजी माध्यमाला पर्याय नाही. पण आपण ती स्वतंत्र चर्चा करू. इथे जर टोटल तुम्ही पाहिजेत ना तर महानगरपालिकेला 150-200 कोटीच्या वर रक्कम ह्याच्यात मिळत नाही. अशा परिस्थितीत ते जे लोक काही हजार कोटी रुपये धोरणात्मक निर्णय आहे, त्याच्यावर चर्चा करण्याचा नाही सर, पण मला सांगा तुम्ही नाही ऐका सर, हा धोरणात तुम्ही असं आम्हाला म्हणाला होता की मधल्या काळात आम्ही जेव्हा तुम्हाला 18 डिसेंबरला भेटलो त्यावेळेला तुम्ही असं म्हणलं होतं की हे सगळं आता निवडणुका चालू आहेत, ह्या काळामध्ये काही होणार नाही हे सगळं. तर अशा परिस्थितीत मग हा धोरणात्मक निर्णय महानगरपालिका अस्तित्वात नसताना कसा झाला? महापालिका असताना झाला की नाही हे महापालिका मला विचारू शकते. मी महापालिकेला त्याचं उत्तर जरूर देईन. त्याचा काही म्हणजे उत्तर द्यायला आत्ता मला हे नाही. पण मुख्य मुद्दा हाच आहे की कुठल्याही शाळेचं खाजगीकरण करण्यात आलेलं नाही आणि त्यामुळं त्या ठिकाणी मराठी शाळा होती आणि त्याचं खाजगीकरण करून आता आपण त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा आणणार आहे अशातला काही भाग नाही आहे. आणि शेवटी महापालिकेच्याकडून वेगवेगळ्या भूखंडांचे या ठिकाणी जे वापरासाठी तिथल्या स्थानिक गरजा लक्षामध्ये घेऊन केले जातात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी हॉस्पिटलसाठी केले जातात, समाज मंदिरासाठी केले जातात, अन्य पब्लिक सुविधांसाठी लायब्ररीसाठी केले जातात. त्याच्यापैकी हा एक भाग आहे. त्याच्यामुळे त्याने त्या ठिकाणी ती शाळा चालू शकते.
हे चालवत असताना कुठलाही अभ्यासक्रम जरी असेल तरी महापालिकेच्या नियमाप्रमाणे 10वीपर्यंत मराठी 100 अनिवार्य आहे. मराठी. 100 मार्क अनिवार्य आहे. त्याच्यामुळं आता ते धोरणात्मक निर्णय तुम्ही महापालिका असताना का नाही घेतला? महापालिका ज्यावेळेला आता त्यांची जनरल बॉडी किंवा स्थायी समिती मला विचारेल त्याला मी जबाबदारी मी तिकडे उत्तर देईल जे द्यायचं. सर पण 2 रिव्होक पण होऊ शकतात ते असे निर्णय जे घेतलेले असतात ते रिव्होक पण होऊ शकतात. ते पूर्णपणे ते ठरवते. नाही सर आम्हाला नाही, ते 2 मला खरंच आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना जेव्हा विचारायचं धोरणाबद्दल तेव्हा आम्ही कोणाला विचारायचं? विचारून उत्तर दिलं ना त्याचं. नाही ठीक तुम्ही आहे म्हणते विचारायचं अरे नाही पण पण उत्तर तुम्ही दिलं मान्य नाही पाहिजे तुमचा सर. तुमचा जो गैरसमज आहे तुम्ही आता ओढून तळून प्रश्न विचारताय. आम्ही पहिल्यांदाच क्लिअर केलं की शाळांचं खाजगीकरण झालेलंच नाही आहे. तर याच्यावरती चर्चा करण्याचा प्रश्न आला नाही कुठं? सर आता शाळांचं तुम्हाला ज्यावेळेला लक्षामध्ये आलं की शाळांचं खाजगीकरण झालं नाही त्यावेळेला तुम्ही प्रश्नाचा रूप बदलून आता हे अमकं का नाही तमकं नाही का नाही नाही? अजिबातच हे नाही. बघा. अरे पण मुळात जे खाजगीकरण झालंच नाही आहे त्याच्याबद्दल चर्चा काय करायची? सर तुम्ही जे सांगताय हा, चला, पुढचा मुद्दा घ्या. घेतो सर ह्या मुद्दा झालेलं नाही झाला संपला. सीबीएसई आयसीएसई करणं ही महानगरपालिकेची आमच्या किंवा दृष्टीने- मुंबई शहराची गरज आहे का? तो आहे की नाही हा प्रश्न नाहीच आहे आणि तो महापालिकेने काय निर्णय आत्ता घेतलेला नाही आहे. महापालिकेचा निर्णय हा जुनाच आहे. 20 साली CBSE त्याप्रमाणे महापालिकेने तो निर्णय हे बघा, घेतलेला तुम्ही आहे. आत्ता आम्हाला त्याचं उत्तर देऊ नका पण आज ना उद्या तुम्हाला आम्हाला किंवा पब्लिक डोमेनमध्ये उत्तर द्यायला लागेल कारण अजून तरी तुम्ही आम्हाला उत्तर द्यायलाच. त्याच्यानंतर जो प्रश्न आहे सर की एखादी इमारत धोकादायक आहे ते ठरवल्यानंतर त्या जागेवर शाळा बांधली पाहिजे आणि ती मराठी माध्यमाची असली पाहिजे हे आम्ही तुम्हाला माहीमच्या शाळेबद्दल मागच्या वेळेला बोललेलो आहोत. तेव्हा तुम्ही असं म्हणलात की आचारसंहिता आहे मी याचं उत्तर देऊ शकणार नाही. आता आचारसंहिता संपली आहे. ऑक्टोबरमध्ये तुमच्या समितीनं टेक्निकल ॲडवायझरी कमिटीने शाळा धोकादायक ठरवली. मोरी रोडची शाळा सर का 4 वर्षामध्ये तयार झाली नाही तर तिथल्या मुलांना तिथे समाविष्ट करता आलं असतं याचं उत्तर आता तुम्ही देणं लागता की नाही? मोरीची शाळा वेळेमध्ये सुरू नाही झाली. याच्यामध्ये प्रशासकीय निर्णय नक्कीच झालेली आहे. ते आम्ही त्यावेळेलाही मान्य केलो आत्ताही मान्य करतो आणि त्याची जबाबदारी त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती निश्चित करण्यात येईल. ती केव्हाच शाळा त्यांनी करायला पाहिजे होती पण पूर्णपणे प्रशासकीय निर्णय आमच्याकडनं झालेली आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. ते जे कोणी जबाबदार असतील त्यांच्या ऑलरेडी आपण चौकशी सुरू केलेली. ती कधीच व्हायला पाहिजे होती मोरीची शाळा. काहीच कारण नव्हतं. निव्वळ दिरंगाई आहे बाकी काहीच नाही. आणि आत्ता केलं सगळं आपण ते ठीक आहे पण आहे ते दिरंगाई मोरीच्या शाळेमध्ये 100% दिरंगाई आहे ते मान्य आहे मला. आणि सर ते जर झालं असतं तर आता न्यू माहीम स्कूलच्या मुलांचं मान्य आहे म्हणतो ना दिरंगाई झालेली आहे. आता आम्ही मान्यच करतो. एकूण 10 शाळांची प्रकरणच रफिकनगर गोवंडी इथल्या महापालिकेच्या शाळेची जबरदस्तीनं होणारी पुनर्बांधणी, मानखुर्द गोवंडी माहुलगाव वाशीनाका चेंबूर कॉलनी परिसरामध्ये महानगरपालिकेची शाळा नाही आहे. 2 ऑक्टोबर वसाहत मराठी शाळा किडवई मार्ग शिवडी इथली शाळाच चोरीला गेली आहे. पेपरामध्ये बातम्या आहे. महापालिका शाळा रोड मोरी रोड ते तुमच्याशी आत्ता मी बोललो. न्यू माहीम शाळा सर त्याचे 3 रिपोर्ट आले. C1 आला C2 आला पुन्हा तुमच्या लोकांनी C1 करून घेतला. दीपकजी तुम्ही सगळंच पेपरच्या बातम्यांवरती सर पेपरचे काय आम्ही पाहिलं ना मेहनतीचा रिपोर्ट सर. आम्ही मेहनतीचा रिपोर्ट पाहिला ना सर. शाळा चोरीला गेली वगैरे असं कुठं का होतं का? कसं शक्य आहे? काही पण गंमतच करतात. सर गमतीचा प्रश्न नाहीये तुमचं शाळा मत चोरीला उत्तर गेली असं ऐकून दाखवत पेपरमध्ये नाहीत. अरे एक मिनिट शाळा चोरीला गेली असं पेपरमधल्या बातमीत आलं असं तुम्ही आत्ताच म्हणाल. हो म्हणालो. अशी काही शाळा तर चोरीला जाते का? काही पण चालतं आणि तुम्हीच तेच म्हणता आणि मग त्याच्यावरती करता. अशी कशी शाळा चोरीला काय जाते? झालंय? हा, माहिती आहे. सांगा ना तुम्ही ते सांगताय ना. सांगा ना. तुम्ही ऑलरेडी खुलासा पण केला तर ते न्यूजपेपरमध्ये बातमी आली. मी आता फोन करून त्यांना बोलवलं त्या डेव्हलपरला बोलवलं. काय झालं होतं की तिथे SRE स्कीम होती आणि त्या SRE स्कीममध्ये ते बांधणं अपेक्षित होतं शाळा. तर त्याचा बरेच काहीतरी प्रॉब्लेम झाले. डेव्हलपर बदलला गेलं मागच्या 2 वर्षात त्यांची भांडणं वगैरे चालू होती. त्याला सांगितलं की आता त्यांनी 7 रूम्स कुठे दिले आहेत त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिले आहेत पण आणि स्वतंत्र शाळा स्वतंत्र त्याला एंट्रन्स वगैरे अशा प्रकारची 1 वर्षात त्याने बांधून द्यायचा तर त्याला सांगितलं. पण त्यासाठी पेपरात बातमी यावी लागेल ना सर. नाही असं काय करता तुम्ही? पेपरात बातमी आली साहेब. अरे पण पेपरामध्ये बातमी द्यायची की नाही हा ते पेपरवाल्यांचा प्रश्न नाही, नाही, आहे. पेपराच्या आम्ही एखादी बातमीवर गोष्ट तर react करायचं नाही, हा केल्यानंतर तुमचा प्रश्न आहे, हा, साहेब. पण त्या पेपराच्या बातमीवरती चर्चा करत बसलो तर ते काय करा शेवट नाही नाही अजिबात नाही. पेपरमध्ये एखादी बातमी होती हो. मी नवीन होती ते परंतु मी कालची परवा कधी घेतला तुम्ही परवा नाही नाही मला तुम्ही सांगा 1 वर्षानंतर तुमच्याकडे ते मिळणार आहे. मुंबईतल्या एवढ्याच शाळांचे C1 आहे G2B आहे आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे कुठे अडचणी आहे त्या सगळ्या डिपार्टमेंटच्या मिटिंग घेतल्या जातात. असं होत साहेब, नाही. असं दुसरं आहे बातमी एक झाली मिनिट. का? आता ह्याच्याबद्दल एक गोष्ट अशी आहे की मुंबईमधल्या कुठल्याही इमारती मग त्या सार्वजनिक असतील खाजगी असतील
म्हाडाच्या असतील, अन्य कुठल्याही संस्थेच्या असतील, कुठल्याही वापरासाठी असतील, तरी त्या जर जीर्ण आणि धोकादायक झाल्या असतील तर त्या बाबतीत काय कारवाई करायची हे महापालिकेचं जुनं धोरण आहे. ह्याच्यात काहीही नवीन नाही आहे. ते फक्त शाळा जीर्ण झाली किंवा खाजगी इमारतीलाही ते लागू आहे. खाजगी इमारतीलाही लागू आहे. त्याच्यामुळं जीर्ण होणारी शाळा किंवा जीर्ण होणारी इमारत हे काही तिथलं माध्यम बघून जीर्ण होत नाही. ही जीर्ण झालेली आहे आणि हा पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचा विषय आहे. कुठलीही इमारत जीर्ण होत असेल तर त्याच्यामध्ये ती कशी जीर्ण होती ते जाहीर केलं जातं. त्याचा C1 कॅटेगरी, C2B कॅटेगरी ते जाहीर केलं जातं. त्याच्यानंतर ते जर लोकांना मान्य नसेल तर त्याच्यासाठी कुठली कमिटी आहे ती आपली टॅग कमिटी आहे. त्याच्यासमोर ते जातं. त्यानंतर काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये लोकांचा जर त्याच्यावरती विश्वास नसेल, खाजगी इमारतीसुद्धा प्रकरणं येतात आमच्याकडं, त्यावेळेला आम्ही ते IIT किंवा VGTIला देतो की ठीक आहे, तुम्हाला जर शंका वाटत असेल तर तिकडनं होते. तर ही सगळी पद्धत ठरलेली आहे. ही फक्त माहीमच्या शाळेसाठी किंवा मराठी माध्यमांच्या शाळेसाठी किती अशी लावलेली आहे अशातला काही भाग नाही. आपल्याकडं एखादी ह्याच्यामधली झालेली शाळा, जीर्ण धोकादायक झालेली शाळा त्या ठिकाणी आपण परत बांधून त्या ठिकाणी कुठला शाळेव्यतिरिक्त वापर केला असं उदाहरण आहे का आपल्याकडे एक तरी? कापड बाजारच्या प्लॉट्सची काय अवस्था म्हणून सांगा. कापड बाजार सर SRAतून मिळणार होती ती त्या विकसकांनी आपल्याला उलट दिलीच नव्हती 10 वर्ष. पण न्यू माहीममुळे आपण ती सगळं वेव करून DPने आपण त्याला वेव करून ताब्यात घेतली. कारण न्यू माहीमसाठी SRA आमच्या अखत्यारीमध्ये येत नाही. त्यांचा कायदा वेगळा आहे, त्यांचं हे वेगळं आहे, त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स पूर्णपणे वेगळे आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे जे आरक्षणं किंवा प्रचलित कायदे पद्धती आहे त्याप्रमाणे ते बांधून महापालिकेला द्यावं लागतं. बऱ्याच ठिकाणी आमचे त्यांचे वाद चालू असतात. बऱ्याच ठिकाणी देत नाहीत, बऱ्याच ठिकाणी अर्धवट देतात, बऱ्याच ठिकाणी दर्जा चांगला असत नाही. ते बरोबर तुम्ही बैठक घेतली होती त्याची. पण महापालिकेने स्वतःची शाळा एखादी जीर्ण झाली, धोकादायक झाली म्हणून आपण त्या ठिकाणी ती पाडून त्या ठिकाणी दुसरा कुठला वापर चालू केला असं झालंय का कुठं? सर ते तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे त्याचं. माझ्या ऑब्झर्वेशनची गोष्ट सांगते. माहीमची जी शाळा आहे तिथे आमचं आविष्कारचं कार्यालय होतं. आम्ही तिथे रिहर्सल्स करत होतो, कार्यक्रम करत होतो, सगळं चालू होतं आणि आम्हाला अचानक एकदा ऑफिसमधून फोन आला की आता ही रिडेव्हलपमेंटला जाणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सामान इथून काढा. या सगळ्या याच्यामध्ये ही सगळं मला मान्य आहे की जे तुमची प्रक्रिया असेल किंवा काय असेल, पण त्याच्याबद्दल पालकांना कुठल्याही पद्धतीने विश्वासात घेतलं गेलं नाही. निदान ह्या शाळेपुरतं तरी कुठल्याही पद्धतीची तिथे नोटीस लावली गेली नव्हती, सांगण्यात आलेलं नव्हतं. आणि जर ती त्याच्यानंतर जर ती नोटीस दिली तर आता ही रिडेव्हलपमेंट होणार आहे नाही आणि किती काहीतरी एक थोडीशी तरी टाइम फ्रेम सांगायला लागते ना. म्हणजे एक दीड वर्ष बरोबर आहे, चंदन म्हणतात ते बरोबर आहे. सांगायला पाहिजे, विश्वासाला घेतलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि असं नाही की आता चला उद्यापासून शाळा असं बरोबर नाही. आणि आपण सर सस्मिराची आपण एक ताब्यात घेतली शाळा आणि इनफॅक्ट आपण त्यासाठी प्रयत्न पण केले की आम्ही बस अरेंज केली की पण सस्मिराच्या तिथे नवीन कोरी शाळा मिळाली ती इन्स्टिट्यूट ऑफ कापड बाजार. त्यामुळे आपण पालकांना सांगितलं, पालकांनी म्हटलं की एवढं लांब हे नाही जमणार म्हणून आपण कापड बाजारच्या मागे जाऊन ती जवळ तिथे घेतली. आता ती मेट्रोनी येतात. आपण भिडे मॅडमला पत्र पण दिलंय की आम्हाला एक स्टॉप आहे तर फ्री द्या आमच्या मुलांना, म्हणून आम्ही तसंही केलेलं आहे. तर पालकांना पूर्ण कल्पना होती, त्यांनी सस्मिरा नाही म्हटलं म्हणून कापड बाजार. कापड बाजारच्या शाळेमध्ये मॅडम पाणी पण नाहीये मुलांना. SRAने काही केलं, आम्ही खूप मारामाऱ्या करून त्याच्यामुळे टँकर लावून पाणी लावलं. आम्हाला पण तेवढेच हे होते. मॅडम आणि ढाकणे सर जे म्हणतात हे सगळं पोस्ट फॅक्टो झालं. त्या मुलांना आधी घालवलं गेलं. 2-2 तास ती मुलं सर एका रूटवर जातायत येत आहेत. एक वर्षभर सर आता आम्ही कॅम्पेन केल्यानंतर आत्ता तुमचे स्थानिक ज्या तिथल्या G-Northच्या अधिकारी आहेत त्या सगळ्या मंडळींना आत्ता सर जाग आली. आता त्यांना वाटतं की हे तिथे कमोडचं टॉयलेट आहे, त्या मुलांना सांगायला पाहिजे. आणि तुम्ही आता सहज कॅज्युअली म्हणालात ना, आधी नाही झालं मग आत्ता सांगू, हे इतकं कॅज्युअल नाही सर. आपल्या मुलांचं असतं तर हा विचार आपण नसता केला ना. हे कॅज्युअलच आहे सर. नाही हे कारण कॅज्युअलच आहे. ती मुलं 1.5 वर्ष त्यांची आणि त्यांच्या पालकांची, गरीब पालकांची फरफट होत असेल ना. पुन्हा तुम्हाला योग्य वाटेल परंतु कॅज्युअल याचा कारण सांगतो. मी SRAकडे येणार आहे, एक नाही शाळांचं कशा पद्धतीने घ्यायच्यात, काय करायचं, काय सुविधा पाहिजेत, हे ह्या म्हणजे मायन्यूट डिटेल्स हे आम्ही जवळपास 1.5 तास त्यांच्याशी घेतले. ज्या पूर्वी दिल्यात आणि काही प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा त्यांना सांगितलं आणि त्याने तिथून फोन करून त्या संबंधित डेव्हलपरला सांगितलं की दुरुस्त करून असं होतं. वी आर इक्वली सेन्सिटिव्ह.
नॉट बी मोर बट इक्वली. सर महापालिकेची टागोरनगरची शाळा आहे ती धोकादायक ठरवून कन्नमवारमध्ये स्थलांतर केलं आहे. ते शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली व्हावं इतकं अंतर आहे. एन ए सावंत मार्गावरची प्राथमिक आणि माध्यमिक शाळा कुलाबा धोकादायक ठरवली. जून 2025मध्ये विद्यार्थ्यांचं स्थलांतर कुलाबा मार्केटच्या शाळेत केलं. खिंडीपाडा मराठी शाळा भांडूप ही 2 वर्षापूर्वी पाडली, तिथे अजून बांधकाम नाही. मानखुर्द गावातील महापालिका शाळा 2021मध्ये धोकादायक ठरवली. स्थलांतर शिवशाही पुनर्वसन इमारतीत झालं, जिथं रेल्वे रोडाच्या बाजूनं जावं लागतं, नवीन इमारत नाही. ही आम्ही सर आम्हाला शोधता आलेली 10 उदाहरणं दिली. आणखी खूप उदाहरणं सापडतील सर. नाही मी आता स्वतः थोडा कन्फ्यूज झालो आहे की तुम्ही मराठी भाषा केंद्रातून आलं आहे की शाळेच्या बद्दल आलं या सगळ्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत पण सर. नाही ते सगळी माहिती चुकीची आहे आणि त्या माध्यमांच्या मुलांची व्यवस्था त्या माध्यमामध्ये आपण केलेली आहे. आणि ह्या सगळ्या शाळांचे ठीक आहे दिरंगाई होती, मी ज्या ठिकाणी दिरंगाई झाले ते मान्यही करतो, पण पुनर्वसन कसं करायचं, काय करायचं, तिथं स्थानिक अडचणी काय आहे. तुम्ही कोलाब्याची शाळा म्हणता, कोलाब्याच्या शाळेमध्ये पुनर्विकास करायला नेव्हीनी रिजेक्ट केलेला आहे, नकार दिलेला आहे. एवढं सोपं नाही आहे ते. तर त्याच्यात तुमचा मराठी भाषेबद्दल काय असेल ते मानता तुम्ही काय पूर्ण ह्याचं हे घेतलेलं नाही आहे. महापालिकांच्या शाळांची पुनर्विकास हा काय तुमची जबाबदारी नाही आहे, ती आमची जबाबदारी आहे. तिथल्या मराठी माध्यमाच्या मुलांना काय अडचणी होतात आणि त्यांना दुसरीकडे काही होत नाही का, एवढा पुरतो तुम्ही मुद्दा म्हणणार. आमच्या कुठल्या शाळेचं काय करायचं आमचा अंतर्गत प्रश्न आहे. म्हणजे असं कसं म्हणतो मराठी माध्यमाच्या शाळांबद्दल मराठी माध्यमाच्या शाळाबद्दल नाही आणि मातृभाषेतल्या शिक्षण त्याच्याबद्दल प्रश्न नाही. तेच मी म्हणतोय की मराठी माध्यमाच्या शाळामध्ये उदाहरणार्थ कुलाबा असेल, मराठीमध्ये मराठी माध्यमाची जी कोणी मुलं असतील त्यांची मराठी माध्यमामध्ये व्यवस्था झाली आहे की नाही शाळा पूर्ण ही आपली जबाबदारी आहे, 100% आपली जबाबदारी. पण याचा अर्थ त्याचा पुनर्विकास कुठल्या कारणामुळे रखडला असेल किंवा हे झाला असेल, या प्रत्येक गोष्टीचा संबंध काही मराठी भाषांशी नाही. दिरंगाई होत असेल तर यावर बोललं पाहिजे ना सर. दिरंगाई होत असेल तर यावर मी सांगितलं नाही. ती मुलं जर योग्य ठिकाणी पुनर्वसित झाली नसतील आणि त्याला कारण तुमचं काय होतं, त्याला कारण जर तुमचं पुनर्विकासाचं धोरण असेल तर तुम्ही असं कृत्रिम कशी काय विभागणी करता की तुम्ही भाषेबद्दल बोला पण पुनर्विकासाबद्दल बोला. म्हणजे तुम्ही एक पाय माणसाचा अडकून ठेवताय, दुसरा पाय पुढे जाऊ देत नाही. महापालिकेतर्फे जी भूमिका आहे ती स्पष्ट केली आहे. सर तुमची महापालिकेबद्दलची जी भूमिका आहे ना ती अर्धवट उत्तरदायित्वाची हे आम्ही तुम्हाला सांगतो. तुमचे अधिकारी तुम्हाला बोलणारच नाहीत साहेब, ते तुमचे सबऑर्डिनेट्स आहेत. भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. पुनर्विकास हा एवढा गुंतागुंतीचा विषय आहे की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी असतात. आता मी तुम्हाला कोलाब्याचं उदाहरण सांगितलं. कोलाब्याच्या आर्मी चीफशी मी स्वतः 2 वेळा बोललो, परवानगी देत नाही आहेत. तुम्ही स्वतः बोललो मानखुर्दला नेव्हीचा प्रॉब्लेम आहे. असं नाही की लगेच आम्हाला शाळा पुनर्बांधणी करायची आणि मराठी माध्यमातल्या मुलांना बाहेर काढून अशी आमची इच्छा आहे आणि ह्याचे सगळ्याचं जबाबदारी फक्त आपलीच आहे असं काही गैरसमज करून घेऊ नका. आम्हाला सगळं आहे, प्रयत्न करतोय आम्ही. आता ज्या ठिकाणी तुम्ही 10 ठिकाणी म्हणता की या ठिकाणी ह्या झालेल्या नाही आहेत, 50 ठिकाणी झालेल्या पण आहेत ना, त्याचं काय. आता त्या एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये त्या गोष्टी हे सगळंच आम्हाला असं कुठेतरी असेल का की जे तुम्ही म्हणता की तुम्हाला यू आर 100% शुअर की तुम्ही सगळ्याचं पुनर्व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं आणि सगळं आलबेल नाही असं म्हटलं नाही. नाही माझं असं म्हटलं नाही. मी आता मोरीच्या शाळेबद्दल बोलू ना की आमची दिरंगाई झालेली आहे. SRAच्या शाळांमध्ये प्रॉब्लेम येतात. आम्ही असं काही म्हणलं नाही. आता SRAचा जो प्रॉब्लेम आहे हा जर आम्हाला कळलं की नाही हे आमच्या अखत्यारीतच नाही आहे, आम्हाला हे इश्यू झालेले आहेत, तर आम्ही त्या कन्सर्न लोकांना भेटू किंवा पालकांना सांग. पालकांना विश्वासात घेणं हा तरी मुद्दा आहे की नाही म्हणतो घ्यायला पाहिजे. पालकांना विश्वासात घ्यायलाच पाहिजे. ज्या ठिकाणी आपण आणि एक टाइम फ्रेम त्यांना मिळणार की तुम्हाला हे 2 वर्षांसाठीच करावं लागणार आहे, 2 वर्षानंतर तुम्हाला परत शाळा मिळेल, या पद्धतीचं कुठलंच आश्वासन मिळत नाही. सर आणि ज्या शाळेच्या त्याच्यामध्ये कुठे संवादाचा अभाव राहिला असेल तर तो आपण दूर केला पाहिजे. आपले एवढे मोठी यंत्रणा आहे, एज्युकेशन ऑफिसर हे ते सगळे त्यांनी असंच गेले चला बदललं ते असं नाही. सर टॅक्सचा तुम्ही उल्लेख केला. 10 ऑक्टोबरचा टॅक्सचा रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये माहीमची शाळा म्हणजे 2-1 असं रिपोर्ट करून ती पाडून टाकावी असं म्हटलं. जर सर ती पाडून टाकावी असं जेन्युइन मत तुमच्या लोकांनी घेतलं असेल तर गेली 3 महिने ती शाळा तशीच का आहे. म्हणजे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही विचारलं तर तिथे मराठी माध्यमाची मुलं होती तर ते मराठी अभ्यास केंद्राच्या डोमेनमध्ये येतं की नाही. सर
एक तर आपला प्रपोजल ऑलरेडी विमानाचा प्लॅन दिलेला आहे बीपीकडे. आपल्याकडे ACF पॉलिसी मिळाली आहे आणि बीपीकडून आपल्याकडे येईल. त्याच्यानंतर त्याचं टेंडर होईल. सो वी आर ऑल सेट. त्याच्यामध्ये फक्त आपली लायबिलिटी संपली, पुन्हा निगेटिव्ह बुकिंग करायला लागेल. सरांनी तिथं साईबाबापतचं केलं होतं तसं, म्हणजे बजेटच्या वर जाऊन सरांनी अप्रुव्हल दिले त्या प्रोजेक्ट्सना. 2 मुद्दे सर आहेत की मुंबई पब्लिक स्कूलचा जो प्रयोग मागे आदित्य ठाकरेंनी इथे सुरू केला सर, या प्रयोगामुळे म्हणजे त्यांनी तुमचा उल्लेख केला UPSCचा आणि तुम्ही म्हटला की ते पर्सनल आहे. मला मान्य आहे ते पर्सनल आहे, पण सर पर्सनल हेच पॉलिटिकल आहे. मुंबई पब्लिक स्कूलमुळे हे आम्ही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पण सांगितलं की मराठी माध्यमाच्या शाळा राजरोसपणे बंद करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच्यामुळे सगळ्या शाळांचं CBSE ICSEमध्ये रूपांतर झालं आहे आणि जे मुंबईत घडतं ते महाराष्ट्राच्या इतर भागात घडतं. तर ती चूक जर झाली असेल तर महानगरपालिका एका टप्प्याला ती चूक थांबवू शकते की नाही? नाही, चूक झाली असेल असं आपण गृहीत धरून घेतो. मी चूक झालेलीच नाही असं नाही. सर यांचं मत आहे पब्लिक पब्लिकला काय करायचं? बरं सर, सर, पब्लिकला याच्यामध्ये ना- पब्लिकचं माध्यम तुम्ही कसं काय होतं? पब्लिकला कर पण भरायचं नाही तर आपण असं म्हणतो का भरू नका. नाही साहेब, CBSE ICSE बोर्डाच्या शाळा पंजाबमध्ये पंजाबी माध्यमाच्या आहेत. उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये उत्तर भारतीय हिंदीच्या आहेत. IGCSEच्या शाळा युरोपमध्ये युरोपियन भाषांच्या आहेत. मग महाराष्ट्रामध्ये CBSEची आणि ICSEची शाळा मराठीमध्ये असावी असं किमान महापालिका प्रपोज करू शकत नाही. सर मी केलं होतं. मी स्वतः CBSEच्या त्या बोर्डवरती एक कमिटी मेंबर आहे, त्यांचा एक ॲडवायझरी ह्याच्यावरती. सो वी आर कंटिन्युअसली आफ्टर देम की तुम्ही आम्हाला मराठीमध्ये करायला परवानगी द्या CBSEची. तर त्यांनी म्हटलं 8वीपर्यंत तुम्ही काय वाटेल ते चालवा, 9वी-10वीला पुन्हा इंग्लिशमध्येच द्यायला लागेल किंवा हिंदीतच द्यायला लागेल. ते धोरण तर त्यांचं धोरण आहे. त्यांनी म्हटलं ते बदलणार नाही. हिंदी आणि ते मराठी CBSEला विचारलं, they don't allow. हो, पण म्हणजे नाही आमच्यासारखी माणसं नाही विचारू शकणार, पण मुंबईसारखी मोठी महानगरपालिका पण नाही विचारू शकणार. हे कळतच नाही इंग्लिश. मग हे त्या 8वीलाच आलं तर त्या मुलांचं आणखी नुकसान होईल. नाही, दुसरी गोष्ट मला एक विचारायची होती, तर फारच बेसिक आहे आणि आपल्याकडे यंत्रणा आहे तर ते आपल्याकडून केलं जावं असं मला वाटतं की जेव्हा हे CBSE केलं किंवा ICSE आपण शाळा सुरू केल्या त्याच्यानंतर कुठल्या पद्धतीचं सर्वेक्षण झालं का की मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये किंवा त्यांना काय काय परिणाम झाला आहे त्याचा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह याचं सर्वेक्षणच नाही आहे कुठे. शाळा सुरू झाल्यात 20 साली किंवा 21 साली. 20-21ला पहिली एक पूनमनगर सुरू झाली. ती मागच्या वर्षी पहिली 10वीची बॅच झाली. या वर्षी आपल्या 5 शाळा अजून 9 शाळा अजून 10वीला पहिल्यांदीच जाणार आहेत. म्हणजे 22-23ला सुरू झाल्या, 23-24ला सुरू झाल्या. सो इट्स टू अर्ली एक. आणि आपल्या 22 CBSE शाळा आहेत, म्हणजे CBSE ICSEचं बनवून. आणि बाकीच्या ज्या MPS आहेत त्या सगळ्या SSC बोर्डाच्याच आहेत. म्हणजे आणि 1944 साली इंग्लिश इंग्लिश मीडियम ना, SSC बोर्डाच्या 81 बोर्डाच्या इंग्लिश मीडियम 81 ज्या MPS आपण म्हणजे सर जे स्थलांतर होतंय ना ते SSC बोर्डाच्या मराठी शाळांमधनं SSC बोर्डाच्या इंग्लिशकडे आधी होतं, मग CBSEकडे होतं, मग ICSEकडे होतं आणि IGCSEकडे होतं. तर हे स्थलांतर एक मार्गी आहे सर, उलट नाही आहे. पण म्हणजे हे स्थलांतर झालं नसतं तर आणखी 5-10 वर्षांनी मुंबईत इतर भाषांच्या तर सोडा मराठी माध्यमाची एक पण शाळा उडवणार नाही सर. आणि जे मुंबई करते ना ते पुण्यानं केलं, ते नवी मुंबईनं केलं, ते कोल्हापूरनं केलं. म्हणजे आपली भाषा आणि साहेब तुम्ही जर सांगताय ना ती वस्तुस्थिती नाही आहे. पालकांचा हा जो डिमांड आहे ना ही पालकांची मागणी ही व्यवस्थेनं तयार केली. मंत्रालयापासून तुम्ही जा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा कसे पैसे देऊन सरकारचे लोक विकतात ते आम्हाला माहिती आहे सर. थोडंफार आम्हाला तुमच्यापेक्षा कमी माहिती असेल पण थोडंफार माहिती. हां, त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची दुकानदारी चालते, लोकप्रतिनिधींची दुकानदारी चालते, म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळा लोकांना हव्यात. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये वंचितांची मुलं जातात सर, शहरात असेल किंवा गावात. आपली सामूहिक जबाबदारी आहे. बंद करणारच नाही. अहो तुम्ही करणार नाही तर होणार ना सर, असं काय करता? नाही काय होतं सर, हो सर तुम्ही स्वतःवर काहीच घेत नाही आहात. सगळे पालकांनी परस्पर करावं. बाकीच्या मराठीला तुम्ही सांगा सुद्धा कुठल्या सर, तुम्ही माध्यमात तुमचं म्हणजे मौन ते सगळं बोलकं आहे असं मी गृहीत मौन धरतो. केलं, तो बोलतोय ना. नाही, आधी बोलला आता ज्या वेळेला संधी मिळते मध्ये मध्ये त्यावेळेला बोलतोय मी. आणि सर ह्या ज्या मंडळाच्या शाळा नव्याने सुरू करतात ना, शिक्षण तज्ज्ञांची वगैरे काही समिती बसते की कोणाला तरी वाटतं म्हणून हे सगळं होतं, याच्याबद्दल काही समिती हा शिक्षण निर्णय तेव्हा तज्ज्ञ घेतलेला आहे. शिक्षण त्यावेळेला हा सगळा अभ्यास करून समितीने सगळं घेतला असेल. शिक्षण समिती कॉर्पोरेशन शिक्षण समिती परत नाही तसंच करत आहे. शिक्षण तज्ज्ञांनी. आमच्यापर्यंत हे काहीच येत आणि नाही. जांभेकर नाही, नाही 20-21 आहे ते आता कसं आहे? नाही नाही, जांभेकर नाही. हे जेव्हा घडलं ना, हे जेव्हा घडलं तेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं.
आम्ही त्यालाही निर्भय असं नाही आहे की महापालिकेत प्रशासकांचा कारभार मला होता माहिती नाही, म्हणून- पण जी काय माहिती घेतली त्यावेळेला तो पब्लिक डोमेनमध्ये टाकलं होतं, पुष्कळ चर्चा झाल्या हो सर, आणि भरपूर चर्चा सर झाल्या. भरपूर चर्चा त्यावेळेला झाली. आता चेन्नई नाटकामध्ये बिझी असतील आम्हाला नाही, माहिती नाही, नाही. आम्ही नाही, तो बोलणार आहे. नाही, ते म्हणतात, मला माहिती नाही, असं कसं होईल? यांनी विरोध केला, तुम्हाला माहिती नाही, नाही. नाही. आता काय तेव्हा करायचं? 17 सालापासून आता प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन तर आम्ही सांगू शकतो नाही, नाही, की असं त्याला नाही. विरोध करा किंवा मॅडम नाही. नाही, सर 17 सालापासून आम्ही विरोध करतोच आहोत. त्याला जेव्हा पॉलिसी आली तेव्हा देसाईची उद्धव मीच ठाकरेंना मांडली. आणि आदित्य ठाकरेंना भेटून आम्ही सांगितलं. चांगली गोष्ट आहे, तुम्ही ते नजरेला आणून दिलं असेल. मी त्याच्याबद्दल आता भाष्य करू शकत नाही, कारण तो राजकीय हे आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे मत सांगितलं, तुमचा विरोध सांगितला, तुमचं हे सगळं सांगितलं. हा सगळ्या चर्चेमधून म्हणा किंवा घुसळणीमधून महापालिकेने शेवटी करायचा निर्णय घेतला. हा आम्ही तुमच्यासमोर आता मांडतोय सर. हा, ठीक आहे ना. की तेव्हा तुम्ही सांगितलं मी निर्णय तुम्हाला. घेतला नाही. तेव्हा तुम्ही ह्या निर्णय सगळ्या घेतला असेल. प्रक्रियेतून आम्ही म्हणजे तुम्हाला अशी ह्या सगळ्या प्रक्रियेमधनं हे गेलेलं आहे. नाही आम्ही असं म्हणतो म्हणजे सर. आपली मतं त्यावेळची अजून कुणी घेतली असतील मला माहिती नाही, कारण त्यावेळच्या गोष्टी आता मला सगळ्या सांगता येणं कठीण आहे. पण त्या प्रक्रियेमधनं सगळं हे झालेलं आहे आणि प्रक्रियेनंतर फायनली अंतिम निर्णय घेतलेला आहे एकच गोष्ट महापालिकेने त्यावेळेला. फक्त सर जे म्हणतात ताई नाटकामध्ये बिझी असतील, ऍक्च्युली त्यावर सगळ्यात जास्त आपणच बोललो होतो सर. ताई आता म्हटलं मला माहिती नाही, 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 ह्याच्याबद्दल नाही, बोलतोय. नाही, मी तुम्हाला देसाई तुमच्या ह्याच्याबद्दल दीपकबद्दल नाही बोलत. नाही सर, आमचं असं म्हणणं आहे की तेव्हा समजा तो निर्णय झाला, आम्हाला तो चूक वाटतो, तुम्हाला बरोबर वाटतो, ठीक आहे. नाही एक मिनिट. चूक वाटतो, बरोबर वाटतो हा प्रश्न नाही आहे. जो धोरण आहे त्याची अंमलबजावणी करणं प्रशासनाचं नाही, आम्ही तुम्हाला असं विचारतो, आम्ही तुमच्या सत्सद विवेकाला असं आवाहन करतो की तुमच्याकडे सर अजून 2 महिने महानगरपालिकेचा आहे. तुम्ही निवृत्त होण्याआधी मराठी शाळांच्यासाठी हा एक योग्य निर्णय घ्यावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे. विनंती आहे ते आमची विनंती आहे. म्हणजे आम्ही याच्या पलीकडे तुम्ही म्हणलात महापालिकेने काय करावं हे तुम्ही सांगू. आम्ही नागरिक आहोत सर, आम्ही तुम्हाला सांगणारच. तुम्ही सत्तेत आहात तरी सांगणार, तुम्ही निवृत्त झालात की तरी सुद्धा सांगणार. मग कदाचित ढाकल्यानं जास्त सांगणार, ते जास्त शक्तिशाली होतील तोपर्यंत. आणि एक छोटी किरकोळ मागणी आहे सर, ती म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये मराठी भाषा संवर्धन समिती आहे, जी भाषेच्या संबंधातले उपक्रम आखते. काही असे नोशनल असतात, काही सबस्टँटिव्ह असतात, योग्य असतात. अशा प्रकारची मराठी भाषा संवर्धन समिती, भाषेत काम करणारे, शिक्षणात काम करणारे, वाचनालयांसाठी काम करणारे, अशा लोकांची एक समिती महानगरपालिकेला जर करता आली, म्हणजे आता आयुक्तांना करता येईल का, महानगरपालिकेच्या आमसभेत करता येईल का, तर हे तुम्ही करण्याचा विचार करावा अशी आमची विनंती आहे. आमच्या अपेक्षा सध्या फारच वाढलेल्या आहेत, कारण भाषा आणि सांस्कृतिक संचालनालय असं दोन्ही किरण कुलकर्णीकडे एकाच व्यक्तीकडे आहे, जे कधी असं होत नाही. नेहमी ते 2 वेगळी खाती असतात. तर त्यांनाही अप्रोच करू या संदर्भात. पण अशा पद्धतीचं रचनात्मक काम जर काही करता आलं की हे जे तुम्ही म्हणता की पब्लिकचीच इच्छा नाही आहे, तर ती जरा थोडीशी वाढावी, याच्यासाठी जर काही पद्धतीचं काम आम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह करता आलं महानगरपालिकेबरोबर, की जेणेकरून लोकांना असं वाटेल की, म्हणून मी तुम्हाला ते मगाशी अंगणवाडीचं पण विचारलं की अंगणवाड्यामधून मुलं आपल्याकडे येतात महानगरपालिकेकडे, बहुतांश जी येणारी मुलं असतात. तर त्याच ठिकाणी जर आम्हाला त्यांचं मतपरिवर्तन करता आलं की महानगरपालिकेच्या मराठी शाळांमध्ये तुम्हाला जास्त चांगलं शिक्षण मिळेल, कारण तिथे भाषेच्या बाबतीत अशा पद्धतीचे कार्यक्रम होतात, असं जर काही करता आलं तर तुमच्या अंगणवाड्यांची आम्हाला रचनात्मक, तुम्ही म्हणता तर रचनात्मक कोलॅबोरेशन सहभाग शक्य आहे. बालवाड्या तुमच्या बालवाड्यांबरोबर आम्हाला जोडून घेता येणं शक्य आहे. म्हणजे हा आमचा मुद्दा, हा आमचा प्रस्ताव आहे, तो तुम्ही ठरवा. म्हणजे तुम्हाला योग्य वाटला तर तुम्ही त्याचा विचार करा, तुम्हाला नाही योग्य वाटलं तर तसं कळवा आम्हाला. असं काही म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे शिक्षणाचं आहे. तुमचे मुद्दे सगळे जे आहेत ते आम्ही म्हणजे सकारात्मकच घेतोय, त्यात काही प्रश्न नाही आहे. आपण साधारणतः चर्चा करतोय मराठी भाषेबद्दल, आणि अर्थातच शिक्षण, शाळा, मराठी भाषेमध्ये शिकणारी मुलं, मराठी माध्यमात शिकणारी मुलं हा त्याचा केंद्रबिंदू जरी असेल, तरी मुंबई महापालिका मराठीसाठी इतर काय गोष्टी करते हे देखील लोकांच्यापर्यंत पोहोचणं आणि जाणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे शिक्षणात भाग जरी असेल तरी देखील मुंबई महापालिका मराठीसाठी काहीच करत नाही आणि सगळ्या शाळाच बंद करायला निघालेल्या आहेत आणि मराठी माध्यमाला वाळीत टाकलेलं आहे, असं जे चित्र निर्माण करण्यात येत आहे ते सुद्धा
तर आपण तुम्ही सांगा ना आपण मराठीसाठी बाकी काय काय आपले अधिकृत जे आहेत म्हणजे हे मी इथे लावलंच. फसवाई ह्या बाजूला त्यांना वाचायचं. नमस्कार सर. तर मराठी भाषा संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये विशेषतः आपले जे महापालिकेचे सर्व जे परिपत्रक आहे, सर्व काही जे आदेश निघतात, ते सर्व आदेश हे मराठी भाषेतूनच निघाले जातात, अन्य भाषेतून निघले जात नाही. दुसरी जी बाब आहे की आपण जसं म्हणताय की पुणे महापालिकेच्या धर्तीवर येते, तरी तर ऑलरेडी सर आम्ही मराठी भाषेसाठी मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा संवर्धन दिन अशा स्वरूपाचे पाळतो. आता त्याच्यामध्ये सर त्या अनुषंगाने आपण जे शक्यतो आपण मराठी जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतात, त्या अध्यक्षांना आपण दरवर्षी महापालिकेचे ऐतिहासिक जे सभागृह आहे, त्या ऐतिहासिक सभागृहामध्ये आपण त्यांचे व्याख्यान आयोजित करतो. याच्यामध्ये सर यापूर्वी सदानंद मोरे सर आलेले आहेत, प्रसाद दामले सर आलेले आहेत, त्याच्यानंतर विजया वाड, युमा पठाण सर, शिरीष कानेकर सर आलेले, मागच्या वेळेस सर आपले उत्तम कांबळे सर आले होते आणि जवळपास 2-2.5 तास मराठी भाषेवरती ते व्याख्यान देतात. आणि त्यांचे जे काही असतात यावेळेस सर्व पालिकेचे पदाधिकारी पण असतात त्या कार्यक्रमाला सर, आणि अधिकारी पण सर्व असतात. त्यासोबतच आपले जे वेगवेगळ्या स्वरूपाचे आम्ही मराठी भाषा संवर्धनासाठी आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रकाशने करत असतो. त्याच्यावर भित्तीपत्रिका असतात ते पण टाकतो. त्यासोबतच मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आपण मराठीचा वापर करतो. तर आम्ही यावर्षीपासून आम्ही आता मराठीचं जास्तीत जास्त लोकांना माहिती हो म्हणजे अशा स्वरूपाचे आम्ही मराठी भाषेचे जे काही स्काय हे असतात आपले स्कायवॉक किंवा ते, तर अशा स्वरूपाचे आम्ही मराठीची कविता, त्याचे स्लोगन्स ते आता देत असते. या ठिकाणी तुम्हाला दिसतं आता हे बघा सर, या स्वरूपाचे आपण ते लावतात. दुसरं असं सर की महापालिकेच्या जे कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये अभिनय स्पर्धा घेत असतो, ते पण चालू आहे. त्याच्यानंतर हे वेगळे स्वरूपाचे जे साहित्य मुंबईसह बाहेर पण कुठे कुठे साहित्य संमेलन होत असतात, काही सभा होतात. त्या ठिकाणी महापालिकेचे आम्ही त्यांना अनुदानसुद्धा देत असतो. लोगो तर देतो, आमचं ब्रँडिंग, त्याच्यासोबतच आपण त्यांना अनुदान स्वरूपात दिलेलं आहे. मागच्या वेळेस जे अंदमान निकमात झालं होतं त्यावेळेस जवळपास आपण 25 लाखापर्यंत तिथं साहित्याला वाव मिळावा. अंदमान निकोबार नाही हा ते पण तिथं त्यावेळेस सुद्धा आपण अशा स्वरूपात दिले होते लोक, म्हणजे मराठी भाषेचे जास्तीत जास्त वापर व्हावा तिकडे. पुन्हा कर्मचाऱ्यांच्या आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाच्या परीक्षा घेतो मराठीमध्ये. त्याच्यासोबत आपण सर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक आम्ही मराठी भाषा अधिकारी असा नेमलेला आहे. म्हणजे ते प्रत्येक तो नोडल अधिकारी मराठी भाषा अधिकारी तो एक आमचा जवळपास मोठा अधिकारी असतो, त्यांना आपण नियुक्ती केलेला आहे. ते सुद्धा करतात. आपले सोशल मीडियावर जी माहितीपट असतात, त्याच्यानंतर जे मेसेजेस असतात ते आपण मराठीमध्ये देत असतो. मराठीचे वेगवेगळ्या स्वरूपाचे जे विचारवंताचे आहेत ते आपण पाहत असतात, ते सुद्धा आम्ही करत असतो. त्याच्यानंतर पुस्तके विक्री महापालिका मुख्यालयात आम्ही ठेवत असतो कार्यक्रम. त्याच्यासोबतच आपण जे महापालिकेचे वेगवेगळ्या स्वरूपाचे जे नाट्यगृह आहे त्या ठिकाणी मराठी भाषेला वाव मिळावा म्हणून जवळपास त्या ठिकाणी जे काही मराठीचे नाट्य असतील, कार्यक्रम असतील, तर त्या ठिकाणी 50% सूट देतो मराठी कार्यक्रमाला. तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी करत असतो. आपण मागे मोठ्या स्वरूपात सगळे जे मुंबईमधल्या ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या पाट्या आहेत किंवा ते नेम प्लेट्स त्या मराठीमध्ये राहावं म्हणून मोठ्या स्वरूपात आपण ते अभियान राबवलं होतं. जवळपास त्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात सगळ्या आता मुंबईमध्ये आपण मी पाहत असाल की मराठी पाट्या तुम्हाला दिसून येत असते. तर दुसरं एक होतं की बाबा मंत्रालयापासून अनेक ठिकाणी सर ही स्ट्रॅटेजी आहे. दर्शनी भागात इंग्रजी राहतात, लोक उलट जातात. तर त्याच्यासोबत आम्ही सोशल मीडियावर पण आम्ही मराठीच मेसेज देत असतो. सर एक दुसरा तुमचा जो मुद्दा होता तो दुसऱ्या शाळांचा बद्दल खाजगी शाळा पण अनेक बंद पडतात. म्हणजे आपण फक्त महापालिकेला आपण म्हटलं तर मराठी ज्याला अनुदान पण मिळत होतं शासनाचं, तर त्या अशा अनेक शाळा हे तर मी फक्त गेल्या 2-3 वर्षातलं काढलं आहे. तर त्यांनाही कधीतरी विचारायला पाहिजे की त्यांच्या बंद पडल्यास किंवा एक चांगल्या किंवा ज्या अगदी
इगर नाही क्वालिटी एज्युकेशन म्हणजे क्वालिटी एज्युकेशनसाठी प्रसिद्ध पार्ले त्यांनी सगळ्या इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू केल्या ICSE CBSE त्यांच्या सो फक्त काय होतं तर हापशानी पाणी काढायचं असेल तिथे जर तुम्ही कृत्रिम तलावच तयार करून दिला जिथे बादल्या भरून पाणी काढता येते मुद्दा तो तर लोक नाहीये. तिकडेच मुद्दा हा जातील आहे. ना. मग गरिबांच्या मुलांनी फक्त मराठीत शिकावं असतं जर ह्यांनी नाही नाही श्रीमंतांनीच मराठीत शिकावं असं आम्ही हो म्हणतो ना. म्हणजे गरीब आपोआप शिकतील त्यांना सांगायची गरज लागणार नाही मग ते आपण प्रायव्हेट गरिबांनी मराठी शिकवतो. आता मुंबई महापालिका हे फक्त मराठी शाळा बंद करायला नाही, नाही, निघाले ऐका. आणि खाजगी शाळा मात्र खूप मराठी चालू आहे नाही, नाही. असं नाही. सगळ्यात आम्ही खाजगी खाजगी शाळा शाळांना पण सांगतो. त्यांना पण सांगा आम्ही खाजगी शाळांना पण हे सोपं आहे सांगतो. म्हणून फक्त मुंबई महापालिकेलाच हे करू नाही, शकतो. खाजगी शाळांमध्ये पण कितीतरी खाजगी शाळा मराठी हे झाल्या आणि कितीतरी बंद पण झाल्या पण सर, सर, एक मुद्दा काय माहितीये हे चांगल्या सगळं नावाजलेल्या शाळा सादरीकरण आहेत. खूप छान होतं खूप चांगले प्रयत्न आहेत ते भाषेचे पण मुळात शाळा जर टिकल्या नाहीत ना हे बघायला ऐकायला पिढीच राहणार नाही आपल्याला जो त्याचं जे मूळ वांचील शाळा. कोणाला कळणार त्या प्रायव्हेट शाळांना पण नाही, नाही, मॅडम. आपल्या शाळेकडे जास्तही आम्ही प्रयत्न करतो पण खाजगी करताना सरकार नाही आम्ही करत. त्यांनाही हे सांगू योग्य पण नाही ना. तुम्ही महानगरपालिका म्हणून आमचे पालक आहात ना आम्ही तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहोत त्यांनाही सांगू आणि तुम्ही जर सांगितलं तसं ना, काही बालमोहन चित्र चौधरी, दिसत नाहीये त्यात फक्त सगळं- मुंबई महापालिका एवढंच सगळीकडे चालू आहे की जसं काही मुंबई महापालिका आता मराठी भाषेचा गळा घोटायला निघालेली पालक संमेलन आहे आपण आणि त्याच हा सगळं- एक सातत्याने आमचा जाणीवपूर्वक हा असा प्रयत्न चालू आहे की कशा मराठी शाळा चालतात तेच आम्ही बघतो अशा त्यामुळे सर, आमचं तोंड बंद करायला तुम्ही चांगले उपक्रम राबवा. अशा पद्धतीनं जे चित्र निर्माण करण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल आहे की हा सामाजिक प्रश्न आहे हा केवळ मुंबई महापालिकेशी संबंधित नाही आहे जर मुंबई महापालिकेच्या शाळा बंद होत आहेत तर खाजगी शाळा का नाही चालत आहेत त्याही बंद होत आहेत म्हणजे त्याचं सुद्धा इंग्रजी आहे तर उलट धडपड करून आम्ही मराठी शाळा चालू ठेवतोय हा आहे आता तो पुनर्विकासाचा प्रश्न काढला तर तो पुनर्विकासाचा पूर्णपणे वेगळा विषय आहे ज्या ठिकाणी आहे पण त्याचा माध्यमाशी म्हणून माझा मुद्दा एवढाच आहे की मुंबई महापालिका मराठीसाठी काही करत नाही आहे आणि शाळा बंद करायला निघालेली आहे हे जे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत आहे सगळीकडं तर ते कृपया पूर्णपणे चुकीचं आहे आणि ते आम्ही आपल्याला अत्यंत आस्थेनं प्रेमानं हे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो आम्ही दोन गोष्टी सर तुमच्या आस्थेने निदर्शनास आणून देऊ इच्छितो भाकणे साहेबांनी सांगितलं बालमोहन पार्ले टिळक यांच्या मराठी शाळा मारण्याची जबाबदारी त्यांच्या इंग्रजी शाळांवर आहे त्यांच्या व्यवस्थापनातल्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीतल्या लोकांनी पैसे कमवायला घेतल्यामुळे त्यांनी मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या एकाच कॅम्पसवर मराठी आणि इंग्रजी माध्यमाची शाळा असेल तर मराठी शाळा मरते त्यामुळे ह्याची जबाबदारी समाजावर टाकता येणार नाही एक आणि हे जे तुमचं सादरीकरण पाहिलं ना आम्ही सर ते वरवरच्या सगळ्या गोष्टी महानगरपालिका करते आहे पण वाचनालय महानगरपालिकेची शाळा हा सगळ्यात गाभ्याचा भाग आहे आणि तुम्ही हे म्हणा की बाबा शाळेमध्ये न लोक येण्याला काही आम्ही जबाबदार नाही आहोत पण जगातल्या इतर अनेक ठिकाणी सर तुमच्या त्या सादरीकरणात एक तुम्ही नोंदवून घ्या की भाषा नियोजन आणि भाषा विकासामध्ये शाळा हा कळीचा भाग आहे तुम्ही रस्त्याला मराठी नावं द्याल तुम्ही आणखी कुठेतरी मॉलमध्ये एखादी पाटी मराठी कराल तुम्ही आता त्या उत्तम कांबळे हे तुम्ही सांगितलेले शेवटचे होते पण तुमच्या माहितीसाठी आता तारा भवाळकर शेवटच्या होत्या त्यांना पण उत्तम आम्ही- कांबळ्याने सर, घेऊन जमाना उलट तारा भवाळकर मॅडमला पण आम्ही टच केलेलं आहे या मॅडम. आणि साहित्य आम्ही आणि तारा भवाळकर पण आम्ही साहित्यिकांचं ते साहित्य आले नाही. ऐका माझं त्याने म्हणजे माझी तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे आले नाही साहित्य- त्यांना पण साहित्यिकांची भाषणं वाटलं हा तर तुम्ही मुद्दा त्यांच्याशी नाही. साहित्यिकांची बोलून घ्या साहित्यिकांची भाषणं हा मुद्दा नाहीये तुम्ही संस्थात्मक मग तारा भवाळकर तुम्ही नाव काढलं. संस्थात्मक पातळीवर ते- मराठी ते काय म्हणतात ते टच नाही चालतं केलं. आणि मी सर तुम्हाला हे पण सांगतो म्हणजे शेवटचा मुद्दा आम्ही सांगतो. जे काही सांगतो करतो तो मुद्दा नाहीये दुसराच मुद्दा आहे. नाही, नाही, आम्ही अजिबात साहित्यिकांना नाही. बोलवलं नसतो साहित्यिकांना बोलवलं नसतो तुम्ही म्हणला असता तुम्ही पाट्याला होता साहित्यिकांना बोलवलं नाही, नाही, आमचं नसतं. म्हणणंच नाही. साहित्यिकांना बोलवलं आमचं नसतं. म्हणणंच नाही. तो मुद्दा नाहीये दुसराच मुद्दा आहे म्हणजे जे करतो तो मुद्दा नाहीये तो तारा सोडून भवाळकर बाकी सगळे मॅडमला मुद्दे टच आहेत. केलं. अजिबात नाही तारा भवाळकर मॅडम आहे ना आम्ही बोललो होतो ते म्हणले आमचं तब्येत ठीक नाही 24 मुलं होती 660 इंग्लिशमध्ये होती 64 मुलं हिंदीमध्ये होती कुठल्या कशाबद्दल न्यू माहीममध्ये त्यांनी किती होती ती? केलं होतं त्याच्यामध्ये न्यू माहीम मनपा इंग्लिश शाळामध्ये 660 मुलं होती हिंदीमध्ये 64 मनपा मराठी शाळेत 24 मुलं होती आणि म्हणजे मागे- माहीमच्या शाळेचा प्रश्न मराठी शाळेचा प्रश्नच नाहीये हे 24 मुलं असतील आणि त्यांचं जर शिक्षण बंद झालं तर त्याच्यात नाही. लाख- ती लाख- आम्ही जबाबदारी आमची ठेवलेलं आहे. चालू. ती त्यांची जबाबदारी चालू आमची ठेवली. पण शासनाचाही रूल असं सांगतो की 20 पेक्षा त्याची कमी जी झाली किती तर मुलं मला घरीच राहिली आणि शाळेतून गळली तर मी सांगतो
म्हणून त्यांना 20पेक्षा जर कमी झाली तर ती दुसऱ्या शाळेत मर्ज कर असं शासनच नाही, नियम सर. सांगतो आपल्याला. तर मुलं येतच नाहीत तर आपण नाही नाही सर, ही जेव्हा मुलं दुसरीकडे गेली ना तेव्हा तुमच्या शाळेतल्या म्हणजे शिक्षण विभागातल्याच अधिकारी बाईंनी आम्हाला आणि त्या प्रणाली राऊतांना पण सांगितलं की 24पैकी काही मुलं गळलीच आहेत, थोड्याच मुलांचा प्रश्न आहे, कशाला तुम्ही त्रास करून घेता. तर या पद्धतीने 24 मुलं आहेत. आम्ही मराठीसाठी काम करतो पण प्रादेशिक भाषांमधल्या इतर मुलांकडे त्यांना डावलावं असं म्हणणं नाही आमचं. तर या बाकीच्या मुलांबद्दल आम्ही बोललो तर महापालिकेला त्रास व्हावा होता. या 24च मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, जे झालंय आता मॅडम तुमच्या महापालिकेच्या हे निर्णयामुळे. लिमिटेड वेळेत पूर्ण करायचा आपला विषय मराठी नाही कसा होईल त्या 24 मुलांची जबाबदारी तुम्ही घेता की नाही? आणि घेतली. आता ती मुलं आजारी पडतात, त्यांच्या आया घरकामं करत कशी बशी ती मुलं सांभाळतात. या 24 मुलांपैकी एखादं मूल तुमच्या घरातलं असतं तर तुम्ही याच इनसेन्सिटिव्हली वागलं असतात का? पण सर आम्ही इन्सेन्सिटिव्हली नाही वागत आहे. आम्ही त्या सर्व मुलांची 100% जबाबदारी मॅडम आमचीच. तुम्ही जाऊन पहा, आम्ही सगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन त्या मुलांचं पाहिलंय. 24पैकी 7च मुलं राहिली आहेत आता, ती बाकीची माहीम मुलं गावोगावी निघून गेली आहेत. आपले प्रोसिजर आहे ना की जसं पुढे गेल्यानंतर घर विजिट करतो, करायची करतो. ते तर आपण माहीत आहे नॉर्मली सगळीकडेच करतो, सगळीकडेच करतो. असं नाही की झालं. ज्या वेळेला प्रवेश हे एसओपी नाही झालंय मॅडम, पहा तुम्ही. आम्ही तुमच्या जी नॉर्थच्या मॅडमनाही भेटलो. मी पण त्यांच्याशी फॉलो बोललो. करतात आपले टीचर्स. त्यांनी पण असं म्हटलं होतं की आम्ही ट्रान्झिट शाळा करू शकलो असतो त्या काळामध्ये, पण ते पण आम्ही वर प्रस्ताव पाठवला पण वरती वर प्रस्ताव मान्य झाला पाठवला, नाही. त्याची तुम्ही पत्रं विचारा आम्हाला त्यांना. दाखवली. जसं तुम्ही सांगताय ना मॅडम आता की आकडे जसे सांगताय तशा आम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी वेगळ्या वेगळ्या कर्मचाऱ्यांकडून वेगळ्या वेगळ्या करतात, पण कुठेच मला अडचणीत नाही आणायचं. माहीम मोरी आणि ते असंही म्हणाले सर की कंटेनर मधली शाळा पण आम्ही चालवू चालवू शकतो. शकण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पण होता. तो मॅडम आरजी कधी प्लॉटसाठी. तोपर्यंत ती मुलं शाळा बाह्यच झाली ना आरजी मॅडम. प्लॉटसाठी. शाळा बाह्य झाली मॅडम ती मुलं. आता त्याची जबाबदारी कोण घेणार मला सांग? आणि मग 24 मुलं आहेत म्हणून ती मुलं दुर्लक्षणीय होतात का? नाही अजिबातच नाही. 100% ती आपली जबाबदारी आहे, पण त्यांना मग दुसऱ्या सांगा शाळेत सर, असताना प्रश्न तर 24 मुलांच्या बाबतीत जर महापालिकेचा दृष्टिकोन असा असेल तर हे टेम्पलेट आहे ना सर पाहण्याचं. मग तुम्ही असं म्हणाल का की हे सगळीकडे खूप छान घडतंय पण तुम्ही ज्या शाळेत लक्ष घातलं त्या न्यू माहीममध्येच तेवढा प्रॉब्लेम आहे, असं आहे का मला सांगा? न्यू माहीममध्ये प्रश्न होता तो मराठी भाषेचा किंवा मराठी माध्यमाशी संबंधित नव्हता, एवढंच म्हणतोय हो, आम्ही. ते जे चित्र निर्माण करण्यात आले की मराठी माध्यमाची शाळा बंद बंद पडते पडते, आहे तसं. आणि मुद्दाम बंद पाडण्यात आलेली आहे, अशातला काही भाग नव्हता तो. मराठी माध्यमाच्या मुलांच्या मध्ये जर काही गळती झाली असेल तर ते पुन्हा घर व्हिजिट करा, ठीक. त्यांना समजून सांगा, त्यांना धारावीला पण ती घातली गेली आहे. तसंही प्रत्येक प्रवेश ज्या ज्या वेळेला शाळा त्या ठिकाणी कमी होतात मुलं, त्या वेळेला आपण त्या ठिकाणी जाऊन घर व्हिजिट करण्याची आपली पद्धत आहे, आहे. आहे. 100% आहे. आम्ही फक्त तर आमची इच्छा एवढीच एवढीच आहे. मराठी माध्यमाच्या शाळेचा प्रश्न नव्हता, एवढंच फक्त आहे. नाही, सर, माझी आम्ही इच्छा तुम्हाला एवढीच एक आहे मिनिट. की काहीतरी सकारात्मक काम करून मराठी शाळांकडे ओढा मारावा याच्याची हे मागणी आमचे आहे. पालक संमेलन आहे. हे समोर घ्या, वेगळं घ्या, तुमचा चॉईस आहे. आणि